31 मे 1974चा दिवस उजाडला. तो नेहमीप्रमाणेच, पण काहीतरी वेगळाच घेऊन. पहाटे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला नदीच्या पात्रात जे दिसले ते बघून त्याला हर्षवायू झाला. आणि हेच नवल. काय नेऊ, किती नेऊ, कसं नेऊ या संभ्रमात असताना त्याने आपल्या हाती लागतील तितक्या सोन्याच्या गिन्या, सोन्याची नाणी, शिक्के घेतले आणि तो घराकडे निघाला. हळूहळू ही वार्ता शेजाऱ्यांमध्ये पसरली. मग काय, बघता बघता सारा पातूरगाव नदी पात्रात उमटला. ज्याला जे आणि जितकं नेता येईल तितकं तो वाटेल तसा नेऊ लागला. विदर्भातील मे महिन्याच्या प्रखर उन्हात गावकरी दसऱ्याच्या सोन्यासारखं खरखरू सोनं लुटत होते. जणू प्रत्येक घरात एक अलिबाबा तयार झाला होता. हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी पोलीस स्टेशनपर्यंत गेली. त्यावेळी पातूरचे ठाणेदार श्री राजेसाहेब होते. त्यांनी लगेच पोलीस अधीक्षक श्री पद्मनाभन यांना संदेश पाठवला. पद्मनाभन साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री श्री राणाप्पा कुंभार यांना संदेश पाठवला. त्यानंतर ही बातमी मुख्यमंत्री माननीय श्री वसंतराव नाईक यांच्यापर्यंत गेली. तिथून थेट दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचली. नंतर ही बातमी ब्रेकिंग न्यूज होऊन भारतापुरतीच मर्यादित न राहता BBC लंडनपर्यंत जाऊन पोहोचली आणि या खजिन्याने पातूरला जागतिक पातळीवर नेऊन ठेवलं. कलम 144 लागू करा हा आदेश येईपर्यंत जवळपास 90% खजिना लुटला गेला होता. पोलीस बंदोबस्तात केवळ 36 किलो वजनाच्या 3262 सुवर्णमुद्रा शासन दरबारी जमा होऊ शकल्या. त्या दिवशी तो प्रसंग नुसता डोळ्यासमोर आणता तरी थक्क झाल्यासारखं होतं. ज्यांनी तो अनुभवला असेल त्याचं काय झालं असेल याची आपण कल्पनाच केली बरी. होय, पहाटेच्या स्वप्नात वाटणारी गोष्ट स्वप्नातील नाही तर अगदी खरीखुरी आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बोर्डी नदीच्या पात्रात 31 मे 1974 रोजी पहाटे बादशाह शहाजहानच्या काळातील सोन्याची शेकडो किलो नाणी मुघलकालीन अचानक सापडली. ही नाणी तेथे नेमकी कशी आली याचा शोध घेतला असता इतिहास हाती लागला तो असा. इसवी सन 1628 ते 1658च्या काळात मुघल बादशाह शहाजहान गादीवर होता. त्यावेळी देशात अनेक ठिकाणी मुघल साम्राज्य पसरलेले होते किंवा त्याचे काही मांडलिक राजे राज्य करत होते. शहाजहानचा सरदार ख्वाजा जहाँ हा गोळकोंडा येथून खंडणी वसूल करून ती सुरतच्या ठाण्यात जमा करण्यासाठी निघाला होता. मजल दर मजल करत त्याचे सैन्य हत्ती, घोडे, बैल आणि उंटावर लादलेली खंडणी घेऊन प्रवास करत विदर्भातील पातूर या गावात पोहोचले. पातूर गावानजीकचा हिरवागार परिसर बघून त्यांनी तेथील बोडशी नदीच्या काठावर आपल्या सैन्याचा पाळावा टाकला. त्या काळात साधारणतः पाण्याची मूल बघता जेथे असेल तिथे मुक्कामाचे ठिकाण निवडले जाईल. परंतु हा खजिना इथे जमिनीत कसा घडला गेला त्याबद्दल मात्र काही कयास लावले जातात. हा भला मोठा खजिना घेऊन सैन्य या मार्गाने जात आहे ही वार्ता शत्रू सैन्याला कळाली असावी. साहजिकच शत्रूच्या हाती खजिना लागू नये म्हणून तो जमिनीत लपवला गेला असेल. कदाचित घनघोर लढाई होऊन त्यात ख्वाजा जहाँचे सैन्य मारले गेले असावे किंवा खजिना नंतर काढून नेऊ या विचाराने सैन्य तिथून पळून गेले असावे. हा खजिना सापडला त्या ठिकाणून काही अंतरावर सोन्याच्या गिन्नीवर, नाण्यावर असलेले नाममुद्रा कोरलेले काही शिलालेख होते व त्यावर ज्या ठिकाणी या गिन्या सापडल्या त्या ठिकाणाकडे अंगुली निर्देश करणारे काही दगड रोवलेले होते असे जुने लोक म्हणतात. 1628 ते 1658 या काळात बोडशी नदी काठावर गाडला गेलेला हा सोन्याचा नाण्याचा खजिना जवळपास 328 वर्ष जमिनीच्या पोटात राहिला. 1971 साली तब्बल 36 तास पडलेल्या संततधार पावसाने नदीला भला मोठा पूर आला होता. नदीचे दोन्ही काठ पुराच्या पाण्याबाहेर वाहून गेले, पण खजिना उघडा पडायला मात्र 1974 सालचा मे महिना उजाडायला लागला. पुढील 2-3 वर्षात पुराच्या पाण्यामुळे नदीचे काठ खचत खचत खजिन्यापर्यंत गेले. शेवटी मे महिन्यात जमिनीच्या होणाऱ्या धुपेमुळे अचानक काठाची माती खचली आणि जमिनीचे फुटलेले गबाळ उघडे पडले. भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता असे म्हणतात, परंतु चक्क मे महिन्याच्या कडक उन्हात पतूरच्या बोडशी नदीपात्रात सोन्याच्या गिन्यांचा पिवळा पूर वाहत होता. या सोन्याच्या नाण्यावर फारसी भाषेत लिहिलेले फर्मान आहे. बादशाह गाजी मोहम्मद शाहजहान शहाबुद्दीन के साहब फर्मान. गाझी म्हणजे युद्ध जिंकलेला. तसेच गिन्नीच्या दुसऱ्या भागावर कुराण शरीफ मधील पहिला सूरा लिहिलेला आहे. जवळपास 11 ते 12 ग्रॅम वजनाच्या एका नाण्याची आजची बाजार किंमत 55 ते 60 हजार रुपये आहे. घटना घडली त्यावेळी नागपूरहून केंद्रीय राखीव पोलीस दलाला खास बंदोबस्तासाठी बोलवले गेले. त्यानंतर पोलिसांनी गावात छापे सुद्धा मारले. श्री चौबे साहेब यांच्या नेतृत्वात पातूर येथून काही लोकांना बयान जबाब नोंदवण्यासाठी दिल्ली येथे नेले गेले. पोलिसांच्या भीतीने काही लोकांनी केवळ 200 ते 300 रुपयांमध्ये या गिन्या चोरून लपून विकल्या. ज्यांच्याकडे त्यावेळी पैसे होते त्यांनी त्या कवडी मोलाने विकत घेतल्या. ज्यांनी विकले ते कंगाल झाले, ज्यांनी घेतले ते मालामाल झाले. हे असं सोनं विकत घ्यायला त्यावेळी सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव खानदेश येथील व्यापारी पातूरला ठाण मांडून बसत. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सापडलेल्या सोन्याच्या नाण्यामुळे तेव्हापासूनच या नदीला बोडशी नदीऐवजी सुवर्ण नदी असेही संबोधले जाते. आजही पातुरातील ती जागा गिन्नी खदान म्हणून ओळखली जाते. बोडशी नदीपात्रात त्या जागेच्या आसपास आणखी बराच खजिना लपवलेला असेल असा लोकांचा गैरसमज आहे. त्यामुळे तो मिळत असेल व आपले नशीब आजमावण्यासाठी काही लोक आजही चोरून लपून तिथे जमीन खोदायला जातात. रात्रभर खोदतात. काही जण मंत्र-तंत्राचा वापर करतात. कोणाच्या नशिबात काहीच लागत नाही तर कोणाला एखाद दुसरी गिन्नी सापडल्याची अफवा गावभर पसरते. खरं काय खोटं काय हे बादशाह शहाजहान, त्यांचा सरदार ख्वाजा जहाँ, खजिना वाहून नेणारे ते शेकडो उंट, हत्ती, घोडे, बैल, खजिन्याची सुरक्षा करणारे सैन्य आणि खजिना जमिनीत गाडणारे सैनिक यांनाच माहीत. धन्यवाद.